या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुरागिनी, 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 अनुरागिनी. या छोट्या साहेबांसोबत तर आमची आता डोक्याची रेस सुरू झालेली आहे. आता येईल मजा. देव उशिरा का होईना सगळ्यांची विनंती ऐकतो. आज तुझी ऐकली. आता बहिणी कधीच घरी नाही येणार, कारण तुझी इच्छा नाहीये. ते मला अनुदामिनीबद्दल काही विचारायचं होतं. अनुदामिनीबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि आता तुला काय जाणून घ्यायचं तिच्याबद्दल? कोण लागते ती तुझी? पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे की आपली सून जिथेही असेल एकदम योग्यच असेल. पण मला असं वाटतं की साहेबांना त्यांच्या चुकीची जाणीव आहे आणि ते मेमसाहेबांना परत घेऊन येतील. दादाकडून तर काही अपेक्षाच नाही ठेवली पाहिजे. त्याला काहीच फरक नाही पडत. त्याची हीच इच्छा होती की त्याचं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण व्हावं. असं नाहीये मनोहर दीदी. साहेबांनी नक्कीच चूक केलीये, पण ते इतके वाईट व्यक्तीही नाहीयेत की इतकं सगळं विचार करून करतील. त्यांनी आजपर्यंत मेमसाहेबांना त्रास नाही दिला आणि नाही कुठच्याही गोष्टी टोकाला नेल्या. हो, ही गोष्ट खरी आहे की या लग्नाला ते स्वीकारू नाही शकले, तेही त्यांच्या विचारामुळे. पण याचा अर्थ हा नाही की ते मेमसाहेबचं वाईट करू इच्छितात. ते इतके कठोर नाहीयेत. मी तर आजपर्यंत त्याचा दयाळूपणा नाही पाहिला. तो तर आई बाबांकडे पण नीट लक्ष देत नाही. प्रत्येक वेळी तो स्वतःच खरं करतो, कुणाचंच नाही ऐकत. आणि वहिनी कुठल्याही छोट्या गोष्टींसाठी घर नाही सोडू शकत. आणि बहिणीने हे घर न सोडण्यासाठी आणि दादाच्या आसपास राहण्यासाठी खूप मार्ग काढलेत. आणि मग आता अचानकपणे घर सोडून निघून गेली. हे कसं काय पॉसिबल आहे? हो, मेमसाहेब तर उगाचच घर सोडून नाही जाणार. खरोखरच साहेब काहीतरी बोलले असतील जे त्यांच्या मनाला लागलं. पण जर साहेबांनी असं केलं असेल तर उपाय सुद्धा तेच काढतील. साहेब कुणालाही जास्त वेळ चिंतित नाही बघू शकत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की साहेबांना स्वतःच्या चुकीची जाणीव नक्की होईल. काय झालं साहेब? मेमसाहेबांचं काय कळलं? नाही.
तुम्हीच त्यांना घरी आणू शकता. माहितीये, समजलंय आता मला सगळं. ते आम्ही सकाळपासून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही लोक प्लीज नका शोधू. तुम्ही लोक जाऊन आराम करा, मी बघेन काय ते. ठीक आहे. जेवण वाढू का तुमच्यासाठी? नाही, मला भूक नाहीये. हिने जेवण घेतलं की नाही? नाही. जेव्हा ही जेवण घेईल त्यानंतर मला 1 कप कॉफी दे. ठीक आहे. मनोहा, मनोहा, काजल. देव दादा, या धूपाचा सुगंध खूप छान आहे ना? हा, छान आहे. फक्त छान आहे? एवढी कंजूसी का करतोस बोलण्यामध्ये? दिलखुलास बोल ना की खूप छान आहे. हे घ्या. काय? आज सोमवार आहे ना, म्हणून मी मंदिरात गेले होते. त्याचाच प्रसाद आहे. हे घ्या, पाणी पिऊन घ्या. तुम्हाला तर खूप तहान लागली होती. पूर्ण पाणी पिऊन गेलात. तुम्ही ना तुमच्या मनाचं बिलकुल ऐकत नाही. मला असंच वाटतं. म्हणजे? बघा ना, तुम्हाला किती तहान लागली होती. तहान लागली तरी सुद्धा पाणी पित नव्हता. अरे, पाणी तर तहान नसतानाही प्यायला हवं. आणि तुमच्यासाठी तो खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही किती काम करता.
आमच्याच मुलाकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती की तो असं काही करेल. मी स्वतःच्या चुकीची शिक्षा स्वतः भोगतोय. माझ्या मुलीचं सुख मी स्वतःच्याच हाताने संपवलं. त्या दिवशी जर मी देवचं ऐकलं असतं तर आज इथे तुम्ही स्वतःला गुन्हेगार नसतं समजलं. चूक तर झालीये, पण आता ही चूक सुधारण्याचा आम्हाला मार्ग सापडत नाहीये. मार्ग आहे. मार्ग आहे बाबा, मार्ग नक्कीच आहे. ताईचा साधा स्वभाव देवना वाटतं की तिची कमतरता आहे, म्हणूनच स्वतःला हवं तसं वागतात ते. पण आता त्यांच्या मनाचं काहीच चालणार नाहीये. या नात्याचा चांगला सोक्षमोक्ष लागावा म्हणून आपल्यालाच आता काहीतरी करावं लागणार आहे. देवजींना आता आपल्याला ह्याची जाणीव करून द्यावी लागेल की अनुदामिनी ताई भलेही एका गरीब घरातली असेल, पण तिचा आत्मविश्वास आणि हिंमत कमी नाहीये. हे काय बोलतेस मालिनी? बेटा, या प्रकारे तू तुझ्या ताईचं घर नाही सांभाळू शकत. घर? कुठल्या घराबद्दल बोलता आहात तुम्ही बाबा? तुमची मुलगी कुठल्या घरात नाही, तर ती एका तुरुंगामध्ये राहते, जिथे ती एका दगडाकडून अपेक्षा करते की तो तिच्या भावना समजून घेईल आणि तिला स्वीकारेल. हे काय बोलतेस मालिनी? बाबा, मी अगदी बरोबर बोलते. तुमची मुलगी अनुदामिनीचं खच्चीकरण केलं जातंय. तिच्या चांगल्या गोष्टींना तिची कमजोरी समजून तिचे हक्क हिरावून घेतले जातात. देवनी काय केलं ते मला माहित नाही, पण सगळ्या समाजासमोर त्यांनी तिच्याशी लग्न तर केलं होतं ना. मग आता पूर्ण समाजासमोर त्यांना तिला स्वीकारावं लागेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते नातं सुद्धा सांभाळावं लागेल. आता मी जाणार मुंबईला, स्वतःच्या बहिणीचा संसार वाचवायला नाही, तर तिला तिच्या प्रत्येक श्वासाचा हक्क मिळवून देण्यासाठी. काय सिद्ध केलंस तू देव? ज्या मुलीने स्वतःचं कर्तव्य पार पाडणे वाचून आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, काय दिलंस तू तिला? हे बघ, आपल्या या घराला बघ, तिच्या न होण्याने असं वाटतंय जसं की या घरात कोणी जिवंत माणूस राहतच नाही.
अनुदामिनीने या घराच्या भिंती जिवंत ठेवल्या होत्या आणि आता तू त्याला स्मशान बनवलंयस. बघ देव, या तुझ्या घराला बघ. बाबा, तुम्ही आराम करा. मी अनुदामिनीला शोधतो. नाही नाही, काही गरज नाहीये अनुदामिनीला शोधण्याची. अरे, जेव्हा तुझ्या मनात काही जागाच नाहीये तर मग काय गरज आहे या शहरात तिला शोधण्याची? काही गरज नाहीये. तू तिला शोधलं नाहीस तेच बरं होईल. लहानपणापासून आजपर्यंत आम्ही तुझ्या न जाणो किती चुका माफ केल्या. पण तू आमची एक चूक माफ नाही करू शकलास. ज्या अपेक्षेने तुझं लग्न केलं त्या अपेक्षांना तू धुळीत मिळवलंस. दाखवून दिलंस तू देव की अनुदामिनी सोबत लग्न लावून आमच्या जीवनाची किती मोठी घोडचूक केली. आणि त्या चुकीची शिक्षा तू मला क्षणाक्षणाला देतोयस. क्षण बाबा, पाणी. पाणी तर तुम्हाला माझ्या शेवटच्या क्षणीही पाजू नकोस देव. कारण तुझ्या हातात यश नाहीये रे. तू खूपच कमकुवत आणि कोत्या मनाचा माणूस आहेस. बाबा, पाणी पिऊन घ्या. हे नातं पण तू तुझ्या तोंडाने काढतोयस. असं वाटतं की जसं कोणी आमच्या काळजावर गरम तीराने वार करतोय. हे पाणी घेऊन जाते. जर मी याचा एक थेंबही प्यायलो ना तर माझं पूर्ण रक्त खराब होऊन जाईल. तुझ्याकडनं आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत मालिनी. जे आयुष्य तुमचा मुलगा तुमच्या सुनेला नाही देऊ शकला
ते आयुष्य आता तुमची ही मुलगी तुमच्या सुनेला मिळवून देईल.